थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊयात मुंबई महानगरपालिकेचा इतिहास। मुंबई महानगरपालिकेचा इतिहास दीर्घ आणि समृद्ध आहे। त्याची स्थापना 1888 च्या बॉम्बे महानगरपालिका कायद्याअंतर्गत झाली, ज्याने मुंबई शहराच्या प्रशासनाला स्ट्रक्चर्ड आणि नियोजित स्वरूप दिले। यापूर्वी मुंबईवर विविध शासकांनी राज्य केले होते, ज्याने त्याच्या विकासावर परिणाम झाला। मुंबई हा प्रदेश प्राचीन काळापासून वसाहतीसाठी ओळखला जातो। कांदिवली जवळील पुरातत्वीय अवशेष सांगतात की पाषाण युगापासून येथे मानवी वस्ती होती। सुमारे 250 ईसापूर्वीपासून हे द्वीपसमूह मौर्य साम्राज्याच्या नियंत्रणाखाली होते, जेव्हा सम्राट अशोक या बौद्ध राजाचे येथे राज्य होते। नंतर सातवहन, शिलाहार आणि इतर हिंदू राजवटींनी येथे राज्य केले। 13व्या शतकात महिकावती म्हणजेच माहीमची स्थापना यादव राजवटीने केली, जी मुंबई इतिहासात महत्वाचा टप्पा मानली जाते। 1554 मध्ये पोर्तुगीजांनी गुजरातच्या बहादूर शाह याच्याशी केलेल्या बसेन करारानंतर हे द्वीपसमूह त्यांच्या ताब्यात आले। त्यांनी येथे बांधकामे आणि व्यापार वाढवला। 1661 मध्ये ब्रिटिश राजे चार्ल्स दुसऱ्याला दहेज म्हणून हे द्वीप पोर्तुगीजांनी दिले। 1668 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हे क्षेत्र 10 पाउंड प्रति वर्षाच्या भाड्याने घेतले आणि 1687 मध्ये त्यांनी आपले मुख्यालय सुरतवरून मुंबईला हलवले। 1885 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना झाली, जी पुढे 1888 च्या कायद्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेत रूपांतरित झाली। सर फिरोजशाह मेहता यांनी या कायद्याच्या मसुद्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले होते। त्यांना मुंबईच्या नगरपालिका सरकारचे पिता म्हणून ओळखले जाते। 1923 मध्ये मेहता यांच्या स्मृतीसाठी त्यांची प्रतिमा नगर निगम भवनात स्थापित करण्यात आली, जी आजही तिथे आहे। ब्रिटिश काळात मुंबईतील 7 द्वीपांना जोडण्याचे मोठे काम हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पाद्वारे 1845 मध्ये पूर्ण झाले, ज्याने शहराला एक एकत्रित स्वरूप दिले। 1950 नंतर मुंबईची लोकसंख्या आणि आर्थिक महत्व वाढत गेले। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मुंबई त्याची राजधानी बनली। आज बीएमसी मुंबईचे प्रशासन, पायाभूत सुविधा म्हणजेच पाणी पुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन इत्यादी आणि नागरी विकासासाठी जबाबदार आहे। मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते, ज्याचे आर्थिक बजेट काही छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे। बीएमसीच्या कार्यक्षेत्रात 24 प्रशासकीय वार्ड आणि 227 निवडणूक क्षेत्रे यांचा समावेश आहे। शहराच्या 7 प्रभागामध्ये विभागणी करून प्रशासन सुलभ केले आहे। आजही बीएमसीच्या इमारतीला गॅथिक वास्तू शैलीसाठी जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे आणि ती 235 फूट उंचीची आहे, ज्याचे बांधकाम 4 वर्षात पूर्ण झाले। या इतिहासातून बीएमसीचा मुंबईच्या प्रगतीत आणि आर्थिक नागरी विकासात किती मोलाचा वाटा आहे हे सिद्ध होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। जय भीम, जय संविधान।